एक IAS अधिकारी आपल्या बुटांची पॉलिश करून घेण्यासाठी एका वयोवृद्ध मूचीकडे थांबतो. मात्र तो मूची दुसरा कोणी नसून त्याचा सख्खा वडील निघतो. पुढे काय होते मित्रांनो, जीवन ही एक यात्रा आहे, जिथे प्रत्येक वळणावर नवीन अनुभव आपली वाट पाहत असतात. कधी हा मार्ग फुलांनी सजलेला असतो, तर कधी तो काट्यांनी भरलेला असतो. पण जो या काट्यांवरून चालायला शिकतो, तोच जीवनाची खरी गोडी अनुभवतो. माता पिता हे आपल्या जीवनातील पहिले गुरु असतात. त्यांच्या अनुभवांमध्ये वर्षानुवर्षांची तपस्या आणि सच्चाई दडलेली असते. जी संतान त्यांच्या शब्दांचे महत्त्व समजून घेते, ती कधीही मार्गभ्रष्ट होत नाही. संस्कार आणि संगत हे दोन स्तंभ आपल्या भविष्याचा पाया घालतात. चुकीची संगत असेल तर उत्तम संस्कारही नष्ट होऊ शकतात. पण जर संस्कार मजबूत असतील, तर वाईट संगत देखील व्यक्तीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखू शकत नाही. जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा. खोटेपणा तात्पुरते मार्ग सुख करू शकतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. मित्रांनो, ही कहाणी त्या प्रत्येक व्यक्तीची आहे, जी आपल्या चुका स्वीकारते, त्यातून शिकते आणि संघर्षातून घडत जाते. कारण संघर्ष हीच ती ज्वाला आहे, जी एका सामान्य माणसाला असामान्य बनवते. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की त्यांची मुले त्यांच्या अपेक्षानुसार यश मिळवावीत. पण कधी कधी मुलांच्या चुका एवढ्या मोठ्या होतात की नातेसंबंध दुरावतात. मात्र जीवनात सर्वात मोठी ताकद म्हणजे पश्चात्ताप आणि सुधारणा. जो आपली चूक कबूल करून ती सुधारण्याचा निर्धार करतो, तो कोणतीही अडचण पार करू शकतो. मित्रांनो, कोणतीही चूक अशी नाही की ती सुधारता येऊ शकत नाही. आई वडिलांचे आशीर्वाद हे कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठे असतात. आपली संगत आपली विचारसरणी आणि भविष्य घडवते किंवा बिघडवते. म्हणूनच संघर्षांना घाबरू नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर नवी पहाट उगवते. आता चला, या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की विक्रमची कहाणी आपल्याला जीवनाचे कोणते महत्त्वाचे धडे शिकवते. राजस्थानच्या अमृतपूर गावात एक गरीब पण मेहनती कुटुंब राहायचे. या कुटुंबात एकच मुलगा होता, विक्रम. त्याच्या वडिलांचे नाव रामनाथ होते, जे शहरात मजुरी करत होते, तर त्याची आई कौशल्या देवी होती, जी रुग्णालयात साफसफाईचे काम करत होती. दोघेही दिवसरात्र मेहनत करत होते, जेणेकरून त्यांचा मुलगा शिकून सवरून एक चांगला माणूस बनावा आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करावा. पण दुर्दैवाने, विक्रम लहानपणापासूनच अभ्यासात कमजोर होता. पुस्तकांमध्ये रस घेण्याऐवजी त्याला गल्लीबोळात फिरणे आणि निरुपयोगी गोष्टी करण्यातच स्वारस्य होते. त्याच्यासाठी शाळेत जाणे म्हणजे फक्त एक बंधन होते. तो तासन तास मित्रांसोबत फिरत असे आणि खेळण्यात वेळ वाया घालवत असे. त्याची संगतही चांगली नव्हती. गल्लीतील वाया गेलेल्या मुलांसोबत राहून तो तास पत्ते आणि निरुपयोगी गप्पांमध्ये गुंतला होता. रामनाथ आणि कौशल्या देवी आपल्या मुलाच्या या वागण्याने खूपच चिंतेत होते. ते रोज त्याला समजावत, बाळा, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य तुझ्या भविष्यासाठी खर्च करत आहोत, मग तू का तुझं आयुष्य वाया घालवतोस? पण विक्रमच्या कानावर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो दरवेळी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करायचा आणि खोटे बोलून बहाणे शोधायचा. आई वडिलांच्या प्रेमाची आणि मेहनतीची त्याला किंमत नव्हती. एके दिवशी संध्याकाळी, रामनाथ शहरात दिवसभराची मजुरी करून घरी परतत होते. वाटेत त्यांनी विक्रमला शाळेच्या मागच्या मैदानात मित्रांसोबत तास पत्ते खेळताना पाहिले. पण त्यावेळी त्यांनी काहीही बोलले नाही. त्यांनी मनात विचार केला, आताच काही सांगून उपयोग नाही, घरी गेल्यावर समजावून सांगतो. संध्याकाळी विक्रम जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा रामनाथने त्याला प्रेमाने विचारले, बाळा, कुठे होतास? विक्रमने अजिबात न घाबरता खोटे उत्तर दिले, बाबा, मी शाळेत होतो. रामनाथांनी एक खोल श्वास घेतला. त्यांना माहिती होतं की त्यांचा मुलगा खोटं बोलतोय. पण तरीही त्यांनी त्याला एक संधी दिली आणि पुन्हा विचारले, बाळा, खरं सांग, तू नक्की कुठे होतास? विक्रमने पुन्हा तेच खोट उत्तर दिले, खरंच बाबा, मी शाळेतच होतो. हे ऐकून रामनाथांचे मन दुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर खोल उदासी पसरली. त्यांनी जड आवाजात विक्रमला सांगितले, बाळा, मी सगळं जाणतो. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं की तू तुझ्या मित्रांसोबत शाळेच्या मागे तास पत्ते खेळत होता. मी तुला तेव्हा काही बोललो नाही, कारण मला तुला तुझ्या मित्रांसमोर अपमानित करायचे नव्हते. हे ऐकताच विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो तिथल्या तिथे वडिलांच्या पायांवर कोसळला आणि रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खोटं बोललो. रामनाथांच्या डोळ्यांतही अश्रू होते.
त्यांनी विक्रमच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, मी आणि तुझी आई आपलं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी मेहनत करत आलो आहोत. आम्ही कधीच तुझ्या कोणत्याही इच्छेला नाही म्हटले नाही. मग तू आमच्याशी खोटं का बोललास? तुला काय कमी होतं? विक्रमकडे काहीही उत्तर नव्हतं. तो फक्त रडत राहिला. त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू होते. त्याला पहिल्यांदाच आपल्या चुकीची जाणीव झाली होती. विक्रम आपल्या वडिलांसमोर हात जोडून म्हणाला, बाबा, आजपासून मी कधीही खोटे बोलणार नाही. मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करेन आणि तुमच्या कष्टांची किंमत समजून वागेन. रामनाथने त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि शांतपणे म्हणाले, बाळा, चूक करणे वाईट नाही. वाईट हे आहे की माणूस चुका करूनही त्यातून काही शिकत नाही आणि स्वतःला सुधारायचा प्रयत्न करत नाही. जर तुला खरंच बदलायचं असेल तर तुझे लक्ष तुझ्या अभ्यासाकडे आणि भविष्याकडे असले पाहिजे. त्या रात्री विक्रमच्या मनात एक नवा संकल्प जागा झाला. त्याने मनोमन ठरवले की तो आपल्या आई वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ देणार नाही. काही दिवसांपर्यंत असे वाटले की विक्रम खरोखरच सुधारला आहे. पण वाईट सवयी सहजासहजी मागे पडत नाहीत. एके दिवशी विक्रम पुन्हा त्या मैदानावर गेला जिथे तो आपल्या मित्रांसोबत पत्ते खेळण्यात वेळ वाया घालवत असे. पण यावेळी त्याने केवळ वेळच नाही तर वडिलांनी दिलेले शाळेच्या फीचे पैसेही जुगारात उडवले. आठवडाभरातच शाळेतून एक नोटीस आली, विक्रमने अद्याप फी भरलेली नाही. हे वाचून रामनाथ चकित झाले. त्यांनी नुकतीच विक्रमला फी भरायला पैसे दिले होते. त्यांच्या मनात प्रश्न उमटला, शेवटी माझ्या मुलाने त्या पैशांचे काय केले? संध्याकाळी जेव्हा विक्रम शाळेतून परत आला तेव्हा रामनाथने त्याला कठोर आवाजात विचारले, बेटा, मी तुला फीचे पैसे दिले होते. ते पैसे तू कुठे खर्च केले? विक्रमने काहीही न विचार करता लगेच खोटे बोलले, बाबा, मी फी भरली आहे. माझ्याकडे एकही पैसा उरलेला नाही. रामनाथच्या चेहऱ्यावर शंकेची छटा उमटली. त्यांनी गंभीर आवाजात विचारले, जर तू फी भरली असेल तर शाळेतून ही नोटीस का आली? विक्रमने ताबडतोब बहाणा केला, कदाचित शाळेकडून काहीतरी चूक झाली असेल. रामनाथला हे खरे वाटले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापक सुरेश त्रिपाठी यांना भेटले. मुख्याध्यापक म्हणाले, रामनाथजी, विक्रमने अजूनपर्यंत कोणतीही फी भरलेली नाही. आणि अजून एक गोष्ट, तो गेल्या आठवड्याभरात शाळेतही आलेला नाही. हे ऐकताच रामनाथच्या मनात संताप आणि दुःख दोन्ही वाढले. त्यांच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला, माझा मुलगा नक्की काय करत आहे? तो कोणत्या चुकीच्या मार्गावर चालला आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम शाळेला जाण्यासाठी घराबाहेर पडला. रामनाथने त्याच्या नकळत त्याचा पाठलाग केला. शाळेत जाण्याऐवजी विक्रम पुन्हा त्या मैदानावर पोहोचला जिथे तो पत्ते खेळत असे. हे पाहून रामनाथचा संताप अनावर झाला. ते पटकन पुढे गेले आणि विक्रमला त्याच्या मित्रांच्या समोरच पकडले. विक्रमला घरी आणून संतापाने त्यांनी विचारले, तुझ्या या वाईट सवयी किती दिवस चालणार आहेत? तू तुझे आयुष्य उद्ध्वस्त का करत आहेस? विक्रमने लाजून मान झुकवली आणि म्हणाला, बाबा, मला या सवयीची लागण झाली आहे. मी प्रयत्न करूनही ती सोडू शकत नाही. हे ऐकताच रामनाथचा संयम तुटला. त्यांनी संतापाने ओरडून सांगितले, जर तुला तुझ्या वाईट सवयी प्रिय असतील आणि आमच्या स्वप्नांची काहीच किंमत नसेल तर आजपासून तू माझा मुलगा नाहीस. खाने आणि रागाने भरलेल्या मनाने रामनाथने विक्रमला घराबाहेर ढकलले आणि म्हणाले, आजपासून जर तू या घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवशील तर माझं मेलेल तोंड पाहशील. हे दृश्य पाहून कौशल्यादेवीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कौशल्यादेवींनी रडत म्हणाल्या, अहो, तुम्ही हे काय करत आहात? तो आपला एकुलता एक मुलगा आहे. आपल्याला म्हातारपणी आधार देणारा हाच आहे. रामनाथने जड मनाने उत्तर दिले, कौशल्या, आम्हाला असा मुलगा नको जो आमच्या कष्टाच्या कमाईची नासधूस करतो आणि आमची स्वप्ने चुरडतो. जर त्याला आमच्या स्वप्नांची किंमतच नाही तर आम्ही त्याच्या मागे का उभे राहावे? विक्रम आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि फुटफुटून रडत म्हणाला, आई, बाबा, मला माफ करा. मला एक संधी द्या, मी सगळं सुधारून दाखवेन. पण यावेळी रामनाथचे मन दगडासारखे कठोर झाले होते. त्यांनी गंभीर आवाजात सांगितले, आता खूप उशीर झाला आहे, विक्रम. तुला तुझ्या चुकांची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा जीवन तुला धडा शिकवेल. डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती घेऊन विक्रम घराबाहेर पडला. त्याला प्रचंड पश्चात्ताप होत होता, पण त्याचसोबत मनात भीतीही होती, आता मी कुठे जाऊ? मित्रांनो, वाईट संगत माणसाला अंधकाराच्या दिशेने नेत असते. म्हणूनच आई वडिलांच्या मेहनतीची आणि त्यांच्याशी जोडलेल्या स्वप्नांची किंमत समजून घ्यावी.
कारण प्रत्येक चुकीसाठी दुसरी संधी मिळेलच असे नाही. घर सोडल्यावर अवघ्या 15 वर्षांचा विक्रम एकटा आणि बेसहारा होता. मनात भीती आणि पश्चात्ताप घेऊन तो एका अनोळखी शहरात मालवणनगरला पोहोचला. तिथे त्याला सूर्योदय अनाथाश्रम नावाच्या संस्थेत आसरा मिळाला. पण विक्रमने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिथे जीवन इतकं कठीण असेल. अनाथाश्रमात त्याला केवळ भूक आणि गरिबीशीच झगडावे लागले नाही, तर तिथल्या अत्याचारांनाही सामोरे जावे लागले. अनाथाश्रमाचा व्यवस्थापक दीनानाथ शर्मा यांचा स्वभाव अत्यंत कठोर होता. लहान-सहान गोष्टींवर ते मुलांना मारहाण करत असत. विक्रमही त्यांच्या रागाचा बळी ठरला. त्याशिवाय तिथले मोठे मुलं त्याला त्रास देत, विनाकारण मारत आणि धमकावत असत. रात्रीच्या काळोखात आपल्या तुटलेल्या खाटेवर होऊन विक्रम अनेकदा रडत असे आणि विचार करत असे, काश मी आई वडिलांचे ऐकले असते. काश मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले असते आणि वाईट संगतीपासून दूर राहिलो असतो. तर आज मला हे दिवस पाहावे लागले नसते. पण रडून काही बदलत नव्हते. विक्रमला आता समजले होते की त्याला आयुष्य बदलायचे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, अभ्यास आणि मेहनत. त्याने स्वतःलाच ठामपणे सांगितले, मी माझं नशीब बदलू शकतो, पण फक्त माझ्या मेहनतीने. अनाथाश्रमात असताना विक्रमने पुन्हा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या, कारण त्याने लहानपणी अभ्यासाला गांभीर्याने घेतले नव्हते. पण आता त्याच्याकडे हरवण्यासारखे काहीही नव्हते. तो दिवस रात्र पुस्तके वाचण्यात मग्न राहू लागला. त्याच्या अथक परिश्रमाला फळ मिळाले. 10वीच्या परीक्षेत संपूर्ण सूर्योदय अनाथाश्रमात प्रथम क्रमांक मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला. ही बातमी संपूर्ण अनाथाश्रमात वाऱ्यासारखी पसरली. सर्व मुलं त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली. आधी त्याला त्रास देणारी मुलं आता त्याचे मित्र झाले आणि त्याला अभ्यासात मदत करू लागली. विक्रमच्या जिद्दीने त्याचे आयुष्य बदलण्यास सुरुवात केली होती. आज जो मुलगा स्वतःच्या चुकीमुळे रस्त्यावर आला होता, तोच आता इतरांसाठी प्रेरणा बनला होता. अनाथाश्रमाच्या मुख्याध्यापक दीनानाथ शर्मा यांनीही विक्रमच्या पाठीवर कौतुकाने हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तू हे सिद्ध करून दाखवलंस की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीने सर्व काही बदलता येते. विक्रमला आपल्या यशाने नवे बळ मिळाले आणि त्याने आणखी जिद्दीने अभ्यास सुरू केला. इयत्ता 11वीतही त्याने उत्कृष्ट गुण मिळवले, पण त्याची खरी परीक्षा अजून बाकी होती, 12वीची परीक्षा. 12वीच्या परीक्षेसाठी विक्रमने दिवस रात्र मेहनत घेतली. तो तासनतास ग्रंथालयात बसून अभ्यास करत असे. पुस्तक त्याचे खरे मित्र झाले होते. तो प्रत्येक विषय खोलवर समजून घेण्यासाठी झटत होता. शेवटी परीक्षा दिवस उजाडला. विक्रम पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रात पोहोचला, पण तिथे जे घडले त्याने त्याच्या मनाला खोल जखम दिली. वर्गात उपस्थित शिक्षक माधव सिंह यांनी त्याला अडवले आणि थंड आवाजात म्हणाले, तू या वर्गात बसू शकत नाहीस. तुझी जागा खाली जमिनीवर आहे. विक्रम आश्चर्यचकित झाला. त्याने नम्रतेने विचारले, पण का सर? मी काही चुकीचे केले आहे का? माधव सिंहने कटू शब्दात उत्तर दिले, तू अनाथ आहेस आणि तुझी जात छोटी आहे. इथे तुझी जागा नाही. हे ऐकताच विक्रमचा रक्त खवळला. त्याने ठामपणे उत्तर दिले, सर, परीक्षा प्रतिभा आणि मेहनतीने दिली जाते, जाती आणि ओळखीवर नाही. पण त्याचा आवाज दाबण्यात आला. त्याची उत्तरपत्रिका हिसकावून घेतली गेली आणि त्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. मन विषण्ण होऊन विक्रमने हा अन्याय अनाथाश्रमाच्या मुख्याध्यापक दीनानाथ शर्मा यांना सांगितला. दीनानाथ शर्मा दुःखी स्वरात म्हणाले, बाळा, आपण फारच छोटे लोक आहोत. जर आम्ही आवाज उठवला तर तुझ्या पुढच्या परीक्षा रोखल्या जातील. हे ऐकताच विक्रमच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण त्या अश्रूंना एक ज्वलंत आग पेटली होती. त्याने स्वतःला ठामपणे बजावले, आता पुरे. मी या अन्यायाविरुद्ध लढणार. त्याच दिवशी विक्रमने ठरवले की तो एवढा मोठा अधिकारी बनेल की भविष्यात कोणत्याही मुलावर असा अन्याय होणार नाही. मुख्याध्यापक दीनानाथ शर्मा यांनी त्याला समजावत सांगितले, बाळा, जर तुला ही वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा तोडायची असेल तर तुला एवढे मोठे अधिकारी बनायचे आहे की तुझ्या स्वाक्षरीनेच न्याय मिळेल. ही गोष्ट विक्रमच्या मनात खोलवर घर करून बसली. त्याने ठरवले, मी मोठा अधिकारी बनेन. मी IAS अधिकारी होईन. आता विक्रमने आपले संपूर्ण आयुष्य UPSC परीक्षेच्या तयारीसाठी झोकून दिले. त्याच्याकडे ना महागडी पुस्तके होती, ना ट्युशनची सुविधा, पण त्याच्याकडे होतं जिद्द आणि अपार मेहनत करण्याची तयारी. तो रोज सूर्योदयासोबत उठायचा आणि रात्रीच्या तारकांखाली अभ्यास करायचा. त्याने प्रत्येक शब्द आत्मसात करण्याचा निर्धार केला. अनाथाश्रमातील इतर मुलेही त्याच्याकडून प्रेरणा घेऊ लागली.
त्यांनी त्याला अभिमानाने सांगितले, विक्रम भाऊ, तुम्ही एक दिवस नक्की मोठे अधिकारी व्हाल. विक्रमची मेहनत आणि निर्धाराने त्याला एका अशा योद्ध्यात रूपांतरित केले होते, जो स्वतःचे नशीब स्वतः घडवत होता. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकटे आपल्याला तोडण्यासाठी नाहीत, तर अधिक सक्षम बनवण्यासाठी येतात. स्वप्ने त्यांच्याच पूर्ण होतात, जे त्यांची खरी किंमत समजतात. अनेक वर्षांच्या कठोर तपस्या आणि अनगिनत संघर्षांनंतर शेवटी विक्रमने आपल्या स्वप्नांना साकार करून दाखवले. त्याने UPSSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक प्रतिष्ठित IAS अधिकारी झाला. हा केवळ एक पद नव्हते, तर त्याच्या संघर्षांचा आणि अपमानांचा प्रत्युत्तर होता. विक्रमला ठाऊक होते की एक कलेक्टर ही ती शक्ती आहे, जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते. कलेक्टर झाल्यानंतर तो सर्वप्रथम त्या शाळेत गेला, जिथे त्याच्यासोबत भेदभाव करण्यात आला होता. शाळेच्या प्रवेशद्वारावर उभा राहून त्याने त्या दिवसाचा अपमान आठवला, जेव्हा केवळ त्याच्या ओळखीमुळे आणि परिस्थितीमुळे त्याला परीक्षेच्या खोलीतून बाहेर काढण्यात आले होते. त्याने शाळेचे मुख्याध्यापक सुरेश त्रिपाठी आणि वर्गशिक्षक माधव सिंग यांना आपल्या कार्यालयात बोलावले. माधव सिंग यांचा चेहरा फक्त पडला होता. त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की ज्या मुलाचा त्याने अपमान केला होता, तोच मुलगा आज कलेक्टर म्हणून त्याच्या समोर उभा असेल. विक्रमने कठोर स्वरात सांगितले, तुम्ही शिक्षणाच्या मंदिरात भेदभावाचा विष पसरवला आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, आणि तुम्ही एका विद्यार्थ्याचे स्वप्न चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विक्रमने माधव सिंग यांचे त्वरित निलंबन करण्याचा आदेश दिला आणि मुख्याध्यापकांना कठोर ताकीद दिली की पुढे शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याशी भेदभाव केला जाणार नाही. हा निर्णय केवळ विक्रमच्या विजयाचा नव्हता, तर अशा सर्व मुलांसाठी एक संदेश होता, जे भेदभावाला सामोरे जात असतात. यानंतर विक्रम आपल्या मुळांकडे वळला. तो त्याच सूर्योदय अनाथ आश्रमात पोहोचला, जिथे त्याला आधार मिळाला होता. आश्रमात प्रवेश करताच त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तो थेट आश्रमातील सर्वात वरिष्ठ आणि आदरणीय व्यक्ती, मुख्याध्यापक दीनानाथ शर्मा यांच्याकडे गेला आणि त्यांच्या पायांवर डोके टेकवत म्हणाला, आज मी जो काही आहे, तो तुमच्या शिकवणीमुळे आणि या आश्रमाच्या संस्कारांमुळेच आहे. दीनानाथ शर्मा यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आले. त्यांनी म्हटले, बाळा, तुझं यश केवळ तुझं नाही, तर या आश्रमाचंही यश आहे. तू सिद्ध करून दाखवलंस की परिस्थिती कितीही कठीण असो, माणूस आपल्या मेहनतीने स्वतःचे भविष्य बदलू शकतो. काही काळानंतर विक्रमची बदली राजस्थानमधील प्रयागपूर शहरात झाली. योगायोगाने प्रयागपूर हे शहर त्याच्या आई वडिलांच्या गावाजवळ होते. एका सरकारी कामानिमित्त त्याला आपल्या जुन्या मालनगर शहरात जावे लागले. कित्येक वर्षांनंतर तो त्या शहरात परत आला, जिथे त्याच्या आठवणी आणि त्याच्या आई वडिलांचे अस्तित्व होते. सगळ्यात पहिले त्याने आपल्या जुन्या घराला भेट दिली. मात्र तिथे आता अनोळखी लोक राहत होते. त्याने दरवाजावर टकटक केली आणि नवीन घरमालकाला विचारले, हे घर तुम्ही कोणाकडून विकत घेतले? तुम्हाला त्या लोकांबद्दल काही माहिती आहे का? मालकाने उत्तर दिले, हे घर आम्ही 5 वर्षांपूर्वी विकत घेतले. मागील मालक कुठे गेले, याची आम्हाला काहीच माहिती नाही. विक्रमचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याने शेजारी मोहनलाल काकांना विचारले, काका, माझे आईवडील कुठे आहेत? तुम्हाला काही माहिती आहे का? मोहनलालांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, तुझ्या आई वडिलांनी हे घर 5 वर्षांपूर्वी विकले होते. त्यानंतर ते कुठे गेले, याची कोणालाही माहिती नाही. पण मी ऐकले होते की कदाचित ते कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहायला गेले होते. हे ऐकताच विक्रमच्या हृदयात तीव्र वेदना उमटली. त्याने विचार केले, माझे आईवडील आज कुठल्या तरी वृद्धाश्रमात एकटे आणि बेसहारा राहत असतील का? त्या क्षणी त्याने ठरवले की तो आपल्या आई वडिलांना कुठल्याही परिस्थितीत शोधून काढेल. त्याने मालनगरमधील प्रत्येक वृद्धाश्रमात जाऊन चौकशी केली. तो स्नेहधाम, आशापुरा वृद्धाश्रम, प्रभात निकेतन यांसारख्या सर्व वृद्धाश्रमांमध्ये गेला, पण कुठेच काही माहिती मिळाली नाही. दिवस रात्र तो त्यांना शोधत भटकत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण डोळ्यांत आशेचा प्रकाश अजूनही उजळत होता. विक्रमने संपूर्ण एक आठवडा कुठलाही विश्रांती न घेता मालनगरच्या प्रत्येक गल्ली बोळात आपल्या आई वडिलांचा शोध घेतला. पण त्याचे प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरले. अनेक आठवडे शोध घेतल्यानंतरही काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा एक दिवस तो निराश मनाने गाडीत बसला आणि प्रयागपूरला परत जाण्यास निघाला. रस्त्यात जात असताना त्याची नजर अचानक रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर गेली. ते फाटके तुटके कपडे घालून जुने बूट पॉलिश करत होते.
त्यांची झुकलेली पाठ आणि थरथरणारे हात पाहून विक्रमच्या हृदयात काहीतरी हलले. त्याने त्वरित गाडी थांबवली आणि त्या वृद्ध व्यक्तीकडे गेला. जसेच तो जवळ पोहोचला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले, तसेच त्याचे हृदय क्षणभर थांबल्यासारखे वाटले. ते कोणी दुसरे नव्हते तर त्याचे स्वतःचे वडील रामनाथ. विक्रमच्या तोंडून शब्दच फुटेनात. तो कापऱ्या स्वरात म्हणाला, बाबा, तुम्ही मला ओळखलंत का? रामनाथ यांनी त्यांच्या धुसर डोळ्यांनी विक्रमकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, तू कोण आहेस? मी तुला कुठे पाहिले आहे? विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळुवार स्वरात म्हणाला, बाबा, मी तुमचा तोच नालायक मुलगा आहे ज्याला तुम्ही घराबाहेर काढले होते. हे ऐकताच रामनाथ यांच्या हातातून ब्रश खाली पडला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, तू आम्हाला ओळखलंस? मला माफ कर. मी तुला समजावण्याऐवजी घराबाहेर काढले. तुझी आई नेहमी म्हणायची की तू आमच्या वृद्धपणीचा आधार बनशील. पण मी तुझी चूक समजून न घेता तुला क्षमा केली नाही. विक्रमने आपल्या वडिलांच्या पायांना स्पर्श करत म्हणाले, बाबा, मला माफ करा. मी तुमचा खूप अपमान केला. तुम्ही मला योग्य मार्गावर आणण्यासाठी कितीही प्रयत्न केले, पण मी तुमच्या बोलण्याचा अर्थ समजू शकलो नाही. मी तुमच्या मेहनतीची आणि स्वप्नांची खिल्ली उडवली. रामनाथ यांनी थरथरत्या हातांनी विक्रमच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, चूक केवळ तुझीच नव्हती, माझीही होती. मी तुझ्यावर खूप रागावलो, तुला घरातून हाकलून दिलं. कदाचित मी थोडा संयम ठेवला असता तर आपल्याला आज हा दिवस पाहावा लागला नसता. विक्रमने रडत विचारले, बाबा, तुम्ही या अवस्थेत इथे का आहात? आणि आई कुठे आहे? ती तुमच्या सोबत का नाही? हे ऐकताच रामनाथ यांच्या डोळ्यांत वेदनेचे अश्रू तरळले. त्यांनी जड अंतःकरणाने सांगितले, बाळा, जेव्हा मी तुला घराबाहेर काढलं, त्याच्या 3 वर्षांनी माझी नोकरीही गेली. फॅक्टरी बंद झाली आणि सगळे कामगार बेघर झाले. कुठलाही मार्ग न उरल्यामुळे मी आपलं घर विकून टाकलं. आम्ही दोघं एका छोट्या झोपडीत भाड्यानं राहू लागलो. पण काही काळानंतर ती झोपडीही आमच्याकडून काढून घेतली गेली. रामनाथ यांचा आवाज थरथरू लागला. त्यांनी आपलं डोकं खाली झुकवलं आणि म्हणाले, बाळा, तुझी आई, ती आता या जगात नाही. हे ऐकताच विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. तो कपत आवाजात म्हणाला, आई नाही राहिली? रामनाथ यांनी आपल्या अश्रूंना पुसत सांगितले, हो बाळा, तुझ्या आईला कॅन्सर झाला होता. आमच्याकडे एवढे पैसे नव्हते की तिच्यावर उपचार करू शकू. मी जितकं झटू शकत होतो तितकं केलं, पण मी तिला वाचवू शकलो नाही. ती रोज तुला आठवत होती. तिचे अखेरचे शब्दही हेच होते, काश आमचा मुलगा परत आला असता. हे ऐकताच विक्रम ढसाढसा रडू लागला. त्याचा आवाज घशातच अडकला. तो हुंदके देत म्हणाला, आई, मला माफ कर. काश मी वेळेत परत आलो असतो. रामनाथ यांनी विक्रमला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, बाळा, मी सर्वात मोठा अपयशी माणूस आहे. मी ना माझ्या पत्नीला वाचवू शकलो आणि ना माझ्या मुलाला सांभाळू शकलो. विक्रमने रडतच उत्तर दिले, नाही बाबा, तुम्ही अपयशी नाही. तुम्हीच तर माझ्या आयुष्याची सर्वात मोठी प्रेरणा आहात. जर तुम्ही मला घराबाहेर काढलं नसतं तर कदाचित मी आजही तोच निरुपयोगी मुलगा राहिलो असतो. तुमच्या कठोरपणामुळेच मी आज या उंचीवर पोहोचलो आहे. विक्रमने पित्याचा हात पकडत म्हणाला, बाबा, आता दुःखाचे दिवस संपले. चला, माझ्यासोबत चला. मी तुम्हाला एक नवीन आयुष्य देईन. रामनाथ यांनी कमकुवत आवाजात विचारले, बाळा, तू सध्या काय करतोस? विक्रमने अभिमानाने उत्तर दिले, बाबा, मी आज प्रयागपूरचा कलेक्टर आहे. ज्यांनी मला कधी स्वीकारले नव्हते तोच शहर आज माझ्या मुठीत आहे. लोक माझा सन्मान करतात आणि माझं ऐकतात. हे ऐकताच रामनाथ यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी कपित स्वरात विचारले, बाळा, तू खरंच कलेक्टर झालास? विक्रमने हसत उत्तर दिले, हो बाबा, आणि हे सगळं तुमच्या शिस्तीमुळे आणि आईच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं. विक्रमने आपल्या वडिलांना गाडीत बसवलं आणि त्यांना प्रयागपूर शहरात घेऊन आला. त्याने त्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी सन्मान आणि प्रेमाने ठेवले. रामनाथ पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आणि सुंदर जागेत राहत होते. त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू तरळले. पण रामनाथ अनेकदा स्वतःला दोष देत राहायचे, मी माझ्या रागाच्या भरात किती मोठी चूक केली. ना मी माझ्या मुलाला सांभाळू शकलो, ना मी माझ्या पत्नीला वाचवू शकलो. एके दिवशी विक्रम त्यांच्याजवळ बसून म्हणाला, बाबा, आता स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या कठोर शिस्तीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.
जीवनात पडणं चुकीचं नाही, पण त्या पडण्यावर मात करून पुढे जाणं आणि नातेसंबंध टिकवणं ही खरी यशाची परिभाषा आहे. मित्रांनो, जीवनात वेळेवर मिळालेली शिकवण आपल्याला बर्बाद होण्यापासून वाचवते. आई वडिलांचं प्रेम आणि त्यांची शिस्त दोन्ही आपल्या भल्यासाठी असतात. खरी यशस्वी व्यक्ती तीच जी आपल्या माणसांसोबत आपला आनंद वाटून घेऊ शकते. संघर्षाशिवाय कोणतीही यशोगाथा पूर्ण होत नाही. एका दिवशी विक्रमने आपल्या वडिलांना सांगितले, बाबा, बस करा, आता स्वतःला दोष देणं थांबवा. जीवनात नेहमीच आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट मिळेल असं नाही. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला वाटतही नाहीत त्या आपल्या नशिबाने आपल्यापर्यंत पोहोचतात. तो पुढे म्हणाला, मी कधीही विचार केला नव्हता की मी कलेक्टर बनेन. तोच मुलगा ज्याला तुम्ही नाकाम म्हणून घराबाहेर काढलं होतं, जो तुमच्या स्वप्नांची आणि मेहनतीची थट्टा उडवायचा. पण आज बघा बाबा, मी कुठे आहे. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्याशिवाय माझं हे यश अपूर्ण होतं. आज मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती मिळवली आहे, ती म्हणजे तुम्ही. हे म्हणताच विक्रमने आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत वर्षानुवर्षांचा दुरावा, सगळं दुःख आणि अपार प्रेम सामावलं होतं. दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले, पण या अश्रूंमध्ये आता पश्चात्ताप नव्हता, फक्त शांतता आणि समाधान होतं. यानंतर विक्रमने आपल्या वडिलांना आपल्या सरकारी बंगल्यात आणले. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलू लागला. विक्रम ऑफिसला जात असे आणि संध्याकाळी घरी परतल्यावर सर्वप्रथम आपल्या वडिलांसोबत बसत असे. दोघे तासनतास गप्पा मारत, कधी जुन्या आठवणींवर हसत, तर कधी हरवलेल्या दिवसांच्या वेदनांवर अश्रू ढाळत. रामनाथ यांनाही आता अभिमान वाटू लागला. बाजारात जेव्हा लोक त्यांना म्हणत, रामनाथजी, तुम्ही एका कलेक्टर मुलाचे वडील आहात, हा किती मोठा सन्मान आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाची चमक दिसत असे. काही काळानंतर रामनाथ यांनी विचार केला, माझा मुलगा आता जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी झाला आहे. मग का नाही त्याच्या आयुष्यात आणखी आनंद भरावा. त्यांनी आपल्या ओळखीत एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या कुटुंबातील मुलगी पाहिली. तिचं नाव प्रिया होतं. रामनाथ यांनी विक्रमला सांगितलं, बाळा, आता माझी इच्छा आहे की तुझ्या आयुष्यात एक साथी येवो, जी तुझं सुख दुःख वाटून घेईल. तू माझं संपूर्ण जग आहेस, पण तुझ्या जगाला पूर्ण करण्यासाठी आणखी एक नातं आवश्यक आहे. वडिलांच्या या शब्दांना मान देत विक्रमने नम्रतेने मान झुकवली आणि उत्तर दिले, बाबा, आता तुमची प्रत्येक इच्छा माझ्यासाठी आज्ञा आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय माझ्यासाठी योग्यच असेल. काही दिवसांतच घर आनंदाने फुलून गेलं. विक्रम आणि प्रियाचं लग्न ठरलं. संपूर्ण प्रयागपूरमध्ये कलेक्टर साहेबांच्या विवाहाची चर्चा होती. या समारंभात अनाथाश्रमातील सर्व मुले आणि कर्मचारी यांनाही निमंत्रित करण्यात आलं. विक्रमने आपलं भूतकाळ कधीही विसरलं नव्हतं. म्हणूनच त्याच्या जीवनप्रवासात ज्या लोकांनी कोणत्याही प्रकारे मदत केली, अशा प्रत्येकाला त्याने विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. लग्नाच्या विधींमध्ये रामनाथ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण यावेळी ते अश्रू केवळ आनंदाचे होते. त्यांनी आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पत्नीला आठवत म्हटलं, कौशल्या, बघ, आपला मुलगा आज आयुष्यातील सर्वात सुंदर वाटचाल करत आहे. काश तू आज इथे माझ्या सोबत असतीस, तर हा आनंद क्षणभर तरी डोळ्यांनी पाहू शकली असतीस. लग्नानंतर विक्रमने एक मोठा निर्णय घेतला. त्याने त्याला आधार देणाऱ्या सूर्योदय अनाथाश्रमाच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू केले. या अनाथाश्रमातील मुलांसाठी त्याने नवी ग्रंथालय आणि संगणक प्रयोगशाळा उभारली, जेणेकरून या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकेल आणि उज्ज्वल भविष्य घडवता येईल. उद्घाटनाच्या दिवशी विक्रम म्हणाला, ही केवळ एक इमारत नाही, तर माझ्या संघर्षमय प्रवासाची पायाभरणी आहे. येथे वाढणारी मुले केवळ चांगले नागरिकच नव्हेत, तर उत्तम माणसे बनावीत, हीच माझी इच्छा आहे. कालांतराने वेळ पुढे सरकत गेला. रामनाथ आता वृद्ध झाले होते. एका दिवशी त्यांनी विक्रमला बोलावून सांगितले, बाळा, आयुष्यात दोन गोष्टी कधीही विसरू नकोस, नात्यांची किंमत आणि तुझ्या संघर्षाची कहाणी. या दोन्ही गोष्टी तुला प्रत्येक टप्प्यावर मजबूत ठेवतील. वडिलांचे शब्द ऐकून विक्रमने आदराने मान झुकवली आणि उत्तर दिले, बाबा, मी वचन देतो की तुमच्या प्रत्येक शिकवणुकीला माझ्या आयुष्याचा मंत्र बनवेन. मित्रांनो, चुका हा जीवनाचा एक भाग आहेत, पण त्यांच्यापासून शिकणे ही खरी शहाणपणाची खूण आहे. आई वडिलांच्या ओरडीत लपलेले प्रेमच आपले भविष्य घडवते. संघर्ष आणि संयमाशिवाय कोणतीही यशोगाथा अपूर्ण असते. यश खरे तेव्हाच असते, जेव्हा आपण ते आपल्या माणसांसोबत वाटून घेतो. कधी पडला तर पुन्हा उभा राहायला विसरू नकोस,
आणि जेव्हा उभा राहशील तेव्हा कोणाला तरी पडण्यापासून वाचवायलाही विसरू नकोस. तर मित्रांनो, ही होती विक्रमची कथा, एका मुलाच्या कलेक्टर होण्याचा आणि मग आपल्या जगाला घडवण्याचा प्रवास. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर ती तुमच्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कहाणी आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठीच असते. पुन्हा भेटू पुढच्या कहाणीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.